मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील शेवटच्या खटल्यातील 7 आरोपी दोषी आहेत की नाही याबाबत विशेष राणा न्यायालय आज निकाल देणार आहे। या 7 आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्ला शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे। या सर्वांवरती आरोप निश्चित करण्यात आले असून ते दोषी आहेत की नाहीत हे विशेष राणा न्यायालय स्पष्ट करणार आहे। साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयानं दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा यांच्यावरील आरोपांनुसार सुनावलेली आहे। शेतकऱ्यांना 10,000 रुपये कर्ज देण्यासाठी ज्या जिल्हा बँकेकडे पैसे उपलब्ध नसतील तिथं लीड बँक आणि पालक बँक म्हणून 16 बँकांनी पालकत्व घेण्याचा निर्णय घेतलाय। तसंच 3 दिवसात तात्काळ कर्ज देण्यात यावं असे आदेश दिलेले आहेत। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। आतापर्यंत 13,75,000 शेतकऱ्यांना 8,332 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालंय अशी माहितीही त्यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसेल आणि काही अडचणी असतील तर 1800-233-0244 म्हणजेच 1800-233-0244 या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करण्याचं आवाहन देशमुखांनी केलंय। जे थकीत कर्जदार आहेत त्यांना खरीपाच्या पेऱ्यासाठी 10,000 रुपये शासनाच्या थक हमीवरती देण्यात यावे म्हणून काल शासन निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर आधी कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, मग मध्यावधी निवडणुकीची घोषणा करावी अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय। शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते। कर्जमाफी म्हणजे नोटाबंदीच्या पापाची परतफेड आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र डागलंय। कर्जमाफीला फाटा देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मध्यावधीचं पिल्लू सोडलं असल्याचा आरोप देखील यावेळी ठाकरेंनी केलाय। मी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करायला आलेलो आहे की घोषणा तर झालेली आहे, तिची संपूर्ण अंमलबजावणी करण्याएवढी ताकद आणि सुबुद्धी या सरकारला द्या की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रामधला सर्व शेतकरी हा पुन्हा एकदा सुखाने, समाधानाने आणि आनंदाने आपलं आयुष्य जगू शकेल। आपण मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार आहे। मला वाटतं त्यांना कर्जमुक्तीच्या विषयाला फाटा द्यायचं की काय म्हणून त्यांनी मध्यावधीचं हे काढलेलं आहे। मध्यावधीची तयारी असेल तर तो पैसा जो तुमच्याकडे आहे तो शेतकऱ्याला द्या ना, मध्यावधीची गरजच लागणार नाही। मध्यावधीला तयार आहात म्हणजे तुमच्याकडे पैसा बक्कळ आहे। दरम्यान आम्ही देखील मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। ते अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते। भाजप आणि शिवसेना मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेवरून आमनेसामने असताना विरोधकांनी आपण मध्यावधी निवडणुकीला तयारी दर्शवलेली आहे। कर्जमाफीला पर्याय म्हणून मध्यावधी निवडणुकांचं खूळ भाजपनं काढलंय असा आरोप देखील यावेळी विखे पाटलांनी केलाय। पर्याय म्हणून जर मध्यावधी निवडणूक घ्यायच्या असतील मला वाटतं तोच मुख्यमंत्र्यांचा मला वाटतं मुद्दा दिसतोय की कर्जमाफी द्यायची नाही, पण मध्यवधी निवडणुकीचे मला वाटतं मध्यवधी निवडणुकीविषयी काढत मूळ विषयाला बघायला द्यायचा त्यांचा प्रयत्न दिसतो। नाही, शेवटी सरकारने काय करावं त्यांचा प्रश्न आहे। निवडणूक घ्यायची आणि निवडणूक जर सरकारची घ्यायची तयारी असेल तर आम्ही तयार आहोत, ती अडचण नाही। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडणारी शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीच्या बाबतीत काय पवित्रा घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आजपासून मुंबईच्या 3 दिवसीय दौऱ्यावरती असणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा रविवारी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। गेल्या दोन्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेनं एनडीएत असून देखील यूपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती। त्यामुळे अमित शहा हे स्वतः उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि एनडीएला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करणार असल्याचं समजतंय। माननीय अमितजी शहा 16, 17 आणि 18 हे 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। माननीय उद्धवजी ठाकरे यांचीसुद्धा मातोश्रीवर जाऊन ते भेट घेणार आहेत।
बातमी आहे पावसाची. कोकणात 2-3 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता येत्या काही तासात पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसंच मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झाल्यानंतरही इथंही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. नाशकात तर 2 तासांच्या पावसानं दाणादाण उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर वरुणराजा बरसण्याची शक्यता आहे. तिकडे विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस काल झाला. शहरातील अनेक भागात पावसाचं पाणी साचल्याचं बघायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील खोपोलीत सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. तिकडे नाशिक जिल्ह्यात देखील सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर, जळगाव, बुद्रुक या परिसरातील शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळालं. बातमी शिक्षण क्षेत्रातून 10वीचा निकाल लागल्यानंतर राज्यभरातले विद्यार्थी आता कॉलेजमध्ये 11वी प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक झालेत. आजपासून महाविद्यालयातील 11वी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होतीये. यासाठी विद्यार्थ्यांनी याआधीच पहिला अर्ज भरला असून दुसरा अर्ज त्यांना आजपासून भरता येणार आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27 जूनपर्यंत आहे आणि 30 जूनला 11वी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तरी विद्यार्थ्यांना यंदा गुणवत्ता यादीनुसार पसंतीक्रम भरावा लागणार आहे. यंदापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा दप्तराचा भार काहीसा हलका होणार आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीनं GR काढण्यात आलाय. याची अंमलबजावणी बहुतांश शाळेत सुरू करण्यात आलेली आहे. अनेक शाळांनी आपली जुनी पुस्तकं शाळेतच विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहेत, तर नवीन पुस्तकं तर घरीच अभ्यासासाठी ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. दप्तरांमध्ये केवळ त्या दिवशी लागणाऱ्या वह्या देण्याच्या सूचना शाळेच्या वतीनं पालकांना करण्यात आल्या आहेत. सांगलीतल्या आष्टामधील निरंजन बिराजदार या 10वीतल्या विद्यार्थ्याच्या अनोख्या यशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राजाराम शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असलेल्या निरंजननं सर्व विषयात 35 गुण मिळवले. निरंजनला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या सर्व विषयात नेमके 35 गुण मिळालेले. एकूण 500 पैकी 175 गुण मिळवून निरंजननं अनोखा विक्रम केलेला आहे. निरंजनच्या घरची परिस्थिती हलाखीची असून आई-वडील शेतात रोजंदारीवरती कामाला जातात. निरंजनला मिळालेल्या या यशाचं सगळीकडे कौतुक होत आहे. मी अभ्यास फुल केला, मग मला माहीतच नव्हतं 35% पडतील. पण मी निकाल पहिल्यांदा बघितलं मलाही झालं. 10:30 वाजल्यापासून मला धगधग चालू होती. पास होते का नापास होते असं वाटत होतं. पण निकाल बघितलं मला जरा पहिल्यांदाच जराही वाटलं. परत काय नाही, परत जरा खुशी वाटली. सगळ्या विषयात 35 पडले म्हणून खुशी वाटली. बातमी आगीची आहे. रायगडमधील खोपोलीमध्ये SK फ्लेक्झिबल कंपनीला लागलेली आग शर्थीच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री आटोक्यात आणली. प्लास्टिकच्या पिशव्या बनवणारी ही कंपनी असून काल रात्री या कंपनीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या 3 गाड्या दाखल झाल्या होत्या. मात्र आगीमध्ये कंपनीची मोठी वित्तहानी झाली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांना CBIनं समन्स बजावलंय. बाबरी विध्वंस प्रकरणाशी संबंधित तपास करताना हे समन्स बजावण्यात आलंय. CBIनं राऊत यांना शिवसेना नेते नाही तर संपादक म्हणून ही नोटीस बजावली आहे. त्यानुसार राऊत यांना 23 जून रोजी लखनौ येथील विशेष CBI न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. वादग्रस्त आदर्श इमारत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काहीसा दिलासा मिळालाय. उच्च न्यायालय निर्देश देत नाही तोपर्यंत विशेष CBI कोर्टात अशोक चव्हाणांविरोधात खटला सुरू करू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. तसंच 21 जूनपासून या खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू करण्याचे निर्देश ठरवले गेले. आदर्श प्रकरणात अचानक अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी का दिली गेली असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण जोगेश्वरी येथील व्यायामशाळेप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर वायकर यांनी ही जागा म्हाडाला परत करण्याची तयारी दर्शवली आहे. पण म्हाडानं या जागेचा ताबा घेण्यास स्पष्ट नकार दिलाय. मुंबईतल्या जोगेश्वरी इथं राज्यमंत्री रवींद्र वायकर अध्यक्ष असलेल्या शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे व्यायामशाळा चालवली जाते. पण ही व्यायामशाळा अनधिकृत असल्याची तक्रार काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी लोकायुक्तांकडे केली होती.
नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. बुधवारी पाणी वाटपावरून शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत 2 गटात तुफान हाणामारी झाली, ज्यात एमआयएमचे नगरसेवक आणि बांधकाम सभापती सद्दाम तेली यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तेली समर्थकांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली आहे, ज्यात 10 ते 12 दुकानांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतुर झालेत आणि आता पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज आहेत. आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठुनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अँब्युलन्सचं पथक देखील सोबत असणार आहे. त्यामुळे आज विठुनामाच्या गजरात देहू नगरी दुमदुमून जाईल, तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. शेगावच्या धर्तीवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानानं सुरू केलेल्या साई सेवक योजनेसाठी 532 गटांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. काल पार पडलेल्या साई सेवक संमेलनामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साई पालखीतील 4000 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या प्रतिनिधींच्या सूचनांवरती चर्चा करण्यात आली. साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणं आणि भक्तांना सेवाभावी वागणूक मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येते. ही योजना 29 जुलै 2017 पासून सुरू करण्यात येईल. या गटांना मंदिर, प्रसादालय, हॉस्पिटल आणि निवासस्थानं या ठिकाणी वर्षातून सलग 7 दिवस साई सेवेची संधी दिली जाणार आहे.